ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. 30 वर्षांनंतर असा दुर्मिळ योग येत आहे की पुरुषोत्तम मासात सोमवती अमावस्या येत आहे. यापूर्वी हा योग 1996 मध्ये आला होता. तर बघा, पुरुषोत्तम मास दर 3 वर्षांनी येतो आणि या 3 वर्षांनंतर येणाऱ्या मासामध्ये सोमवती अमावस्या मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. तर यावर्षी 2026 मध्ये हा योग 15 जूनला येत आहे. पुढे येणाऱ्या वर्षामध्ये हा योग आपल्या आयुष्यात येईल की नाही, म्हणूनच याचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे. अधिक मास स्वतःच करोडो पट पुण्य देणारा असतो आणि त्यातही सोमवती अमावस्या आहे. आणि अजूनच दुर्मिळता पाहिली तर याच दिवशी संक्रांत सुद्धा आहे, मिथुन संक्रांत. तर हे मोठे मोठे योग एकाच दिवशी एकत्र येत आहेत. तर यांचा दुर्मिळ महिमा किती आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. महर्षी वेदव्यास म्हणतात की सोमवती अमावस्येच्या दिवशी जर कोणी मौन राहून स्नान केले तर त्याला 1000 गोदानाचं पुण्य लाभ मिळतो. बघा किती मोठे कार्य आहे आणि हे तर सर्वच लोक करू शकतात. पण स्नान कसे करायचे? सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्हाला स्नान करून घ्यायचे आहे. मौन राहून तुम्हाला स्नान करायचे आहे. जर घरात स्नान करणार असाल तर सूर्योदयापूर्वी स्नान करून घ्या. नदीवर जर तुम्ही स्नान करायला जाणार असाल तर सूर्योदय झाल्यानंतर पाऊण ते 1.5 तासाच्या आत तुम्ही स्नान करून घ्या. तर हे महापुण्य देणार ठरेल. 1000 गोदानाचे पुण्य तुम्हाला मिळेल. स्नान करताना तुमच्या पाण्यात काळे तीळ टाका. शक्य असल्यास त्याने स्नान करावे. पुढे शास्त्रात वर्णन येते की जर सोमवारी अमावस्या आली तर या संयोगात केलेले दान, स्नान आणि जपाचे फळ विषुवत होते. आता ही विषुवत काय असते? वर्षातून 2दा येते मेष संक्रांत आणि तुळ संक्रांतीला विषुवत संक्रांत म्हणतात आणि हे खूप पुण्य देणारी संक्रांत असते. तर या सोमवती अमावस्येमध्ये तुम्ही जे काही दान कराल, स्नान कराल किंवा जप कराल ते सर्व विषुवत फल देणारे असते. तर विषुवत फल किती असते याचेही वर्णन आपल्या शास्त्रात मिळते की सामान्य दिवसांच्या तुलनेत विषुवत संक्रांतीमध्ये तुम्ही जे काही सत्कर्म कराल ते सूर्य आणि चंद्रग्रहणासारखे पुण्य देणारे फलदायी असते. आणि यामध्ये जे काही पुण्य तुम्हाला मिळेल ते सर्व अक्षय होते. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, जे कधी नष्ट होत नाही. आता मिथुन संक्रांत काय आहे थोडे हेही समजून घ्या. वर्षात 12 महिने असतात आणि सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतात, एका घरातून दुसऱ्या घरात जातात. तर ज्यावेळी आपली राशी परिवर्तित करतात त्यावेळेला संक्रांत म्हटले जाते. पण हा एक महिना असा येतो पुरुषोत्तम मासाचा ज्यामध्ये भगवान श्रीहरी कधीही आपली राशी बदलत नाहीत आणि त्यामुळे हा संक्रांत विरहित महिना असतो. पण हा पुरुषोत्तम मास याच दिवशी संपत आहे, अमावस्येच्या दिवशी 15 जूनच्या दिवशी. तर याच दिवशी संक्रांत सुद्धा येत आहे. जे काही तुम्ही जप, तप, ध्यान, सत्कर्म कराल नेहमीच्या दिवसांच्या सामान्य दिवसांच्या तुलनेत 86,000 पट अधिक पुण्य तुम्हाला मिळेल. संक्रांतीच्या या पवित्र काळात हव्य, काव्य इत्यादी जे काही दिले जाते. हव्य काय असते? नावावरून समजले असेल. हव्य म्हणजे हवन आणि कव्य म्हणजे जे आपण पितरांच्या निमित्ताने दान, पुण्य करतो, त्यांच्यासाठी जे कार्य करतो त्याला कव्य म्हटले जाते. तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जे काही हव्य काव्य देता ते सर्व सूर्यनारायण जन्मांतरापर्यंत प्रदान करत राहतात. बघा, अनेक लोक आपले पैसे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करून ठेवतात आणि त्याचे व्याज येत राहते. ही अगदी भगवंताने बनवलेली पद्धत आहे इथे की तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पुण्यकर्म करा, हव्य आणि कव्य द्या, दान पुण्य इत्यादी करा, यज्ञ इत्यादी करा, पितरांसाठी करा. बाकी भगवान सूर्यांच्या इथे फिक्स होईल. प्रत्येक जन्मात तुम्हाला मिळत जाईल. हे देखील अनंत असते, असे ठरवलेले नाही की इतक्या जन्मापर्यंत मिळते, जन्मोजन्मांतरापर्यंत मिळते. तर या दिवशी खूप भगवंताच्या नावाचा जप करा, चालता बोलता जप करा. अनेक लोक म्हणतात की आम्हाला बसून जप करायला जमत नाही, तर तुम्ही चालता फिरता जप करा. आता आपण जाणून घेऊया अमावस्या कधी सुरू आहे.
अमावस्या 14 जूनला सुरू होईल. दुपारी 12:20 ते 15 जून 2026ला सकाळी 8:23 असेल. त्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्याचा जो वेळ आहे तो खूप सकाळचा कमी आहे. त्याच्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सकाळी लवकरात लवकर सेवा ह्या करायच्या आहेत. तर बघा या दिवशी काय करावे, अगदी संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेऊया. नंबर 1, पहिले कार्य. तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्यायचे आहे. कसे स्नान करायचे? मौन राहून स्नान करायचे आहे. तुमच्या पुण्याची सुरुवात इथूनच होईल. 1000 गोदानाचे पुण्य तुम्हाला इथूनच मिळायला सुरुवात होईल. नंबर 2, दुसरे कार्य. जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तुम्ही पितृतर्पणाची तयारी करून घ्या. लक्षात ठेवा, ही मुख्य गोष्ट आहे. पितृतर्पण कसे करायचे की एका तांब्याच्या तांब्यात तुम्ही जल घ्या. त्यामध्ये काळे तीळ टाका. तुळशीचे पान आधीच तोडून ठेवलेले असेल तर ते तुम्ही टाकून घ्या. जर कुशा असेल तर त्यासुद्धा टाका. नाही मिळाल्या तर काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही गीतेच्या 7व्या अध्यायाचा पाठ करून घ्या किंवा ऐकून घ्या. पाठ केल्यानंतर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल अर्पित करून द्या आणि संकल्प करा की आम्ही जो गीतेच्या 7व्या अध्यायाचा पाठ केला या दुर्मिळ योगात याने आमचे पितृदेव तृप्त होत, तृप्त होत, तृप्त होत हे 3 वेळा बोलले पाहिजे आणि दक्षिण दिशेकडे तुमचे तोंड असावे. हे तुम्ही लहानसे कार्य केले ना 10 मिनिटांचे, तर यामुळे तुम्हाला अनंत पुण्य हे मिळणार आहे, हे विसरू नका. आणि जर हा अध्याय वाचणे तुम्हाला शक्य नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील 11, 21, 51 किंवा 108 वेळा करू शकता आणि पितरांना तर्पण हे करू शकता. तिसरे कार्य. अमावस्या आहे तर तुम्ही या दिवशी हवनाची तयारी करा. पहिले कार्य जे तुम्ही कराल त्याने पितृदेव तृप्त होतील. त्यामुळे घरातून नकारात्मकता संपेल. घरात कुल, खानदानात उत्तम संतान येते आणि घराचा गाडा सुरळीत रूपाने चालू लागतो. मग पुढची तयारी तुम्ही करा हवनाची. हवन कसे करायचे यासाठी तुम्हाला 10 मिनिटे किंवा 15 मिनिटे लागतील. तयारीला तुम्ही 1 दिवस आधीपासूनच तयारी करून ठेवू शकता. आधी तुम्ही तर्पण केले, पितृदेव तृप्त झाले. हवनाने कोण कोण तृप्त होईल? स्थान देवता. जिथे तुम्ही राहत आहात ना तर तिथल्या स्थान देवता असतात. त्यानंतर ग्रामदेवता, कुलदेवता, भगवान गणेश, लक्ष्मी माता तृप्त होतात. तर तुमची ही लहानशी साधना होऊन जाते. नंबर 4, चौथे कार्य. कोणतीही गोष्ट दान करण्यासाठी स्पर्श करून घ्यायची आहे या योगामध्ये, कारण पूर्ण दिवस हा अमावस्याचा योग राहणार नाही. सोमवती अमावस्या ही 8:15 वाजेपर्यंतच आहे. तर तुम्ही याच योगात एक तर धन काढून घ्या किंवा आम्ही इतके दान करत आहोत नंतर तुम्ही दान करू शकता. आधीच तुम्ही त्याच योगात स्पर्श करून घ्या. धान्य असेल तर त्याचा तुम्ही स्पर्श करून घ्या की आम्ही या अन्नाचे दान करत आहोत. या दुर्मिळ योगात याने आमचे पितृदेव तृप्त होत, आमच्या अंतरात्मा संतुष्ट हो. 5वे कार्य. त्यानंतर तुम्हाला चौथे कार्य करायचे आहे. ते जे सर्वात जास्त मुख्य आहे हे सर्व तुम्ही करून घ्या. मग त्यानंतर आपल्याला 5वे कार्य म्हणजे जप करायला बसून जा. पुरुषोत्तम मासाचा हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मग ही संधी 3 वर्षानंतर मिळेल. पण मग या योगामध्ये तुम्हाला मिळणार नाही. तर जप करा. कोणत्याही भगवंताचे नामस्मरण करू शकता. भलेही तुम्ही पूर्ण वर्ष दान करत नसाल, पण या वेळेला तुम्ही दान नक्की करा. त्याचप्रमाणे विष्णू पुराणात वर्णन येते की या दिवशी कोणतेही पान फूल तोडले नाही पाहिजे. जर तुळशीची पाने ही तुम्ही अगोदर तोडून ठेवली तरी ते शिळे होत नाही. मात्र आपल्याला फुले ही तुम्ही बाजारात विकत आणून पूजेसाठी वापरू शकता. नंबर 6. बघा, सोमवती अमावस्येला रस्त्यावरती काळ्या रंगाच्या भटक्या श्वानाला म्हणजेच कुत्र्याला तेल लावलेली चपाती किंवा भाकरी आपण या दिवशी खाऊ घातली तर आपला केतू ग्रह शांत होतो आणि पितृदोष असतील तर तेही निघून जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे? या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही जोपर्यंत अमावस्याचा काळ आहे त्या वेळेत कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तुम्ही तेल लावलेली भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकता. आणि काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला समजा मिळाला नाही तर ज्या रंगाचा कुत्रा असेल तर त्याला तेल लावलेली भाकरी किंवा चपाती
या दिवशी खाऊ घालायची असते आणि त्याला खूप महत्त्व असतं. तर तुम्ही नक्की हे काम या दिवशी करू शकता. नंबर 7, आपण या दिवशी पिंपळाची पूजा करायची असते. पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा मारायची असते, कारण पिंपळाच्या खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित स्वरूप असतं किंवा माता महालक्ष्मीचे सुद्धा स्थान आहे. पिंपळ वृक्ष अगदीच लहान नसावा, आपल्या उंचीपेक्षा 1.5 पट मोठा असावा. ज्या पिंपळ वृक्षाचा खोड किंवा बुंधा आपल्याला जेवढा जास्त मोठा दिसतो, तशाच पिंपळ वृक्षाची आपण या दिवशी पूजा करावी. तर सर्वप्रथम आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची असते, कारण पितृगणांच्या शांतीसाठी खास करून आपण या दिवशी त्यांची पूजा करतो. तर या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची म्हणजे काय? एक प्रकारे स्पर्श करायचा, नमस्कार करायचा. त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्ही 108, जास्तीत जास्त त्याच्या डबल म्हणजेच 216 प्रदक्षिणा मारू शकता. आणि एवढ्या जर शक्य झाल्या नाही तर तुम्ही कमीत कमी 15 का होईना प्रदक्षिणा या पिंपळ वृक्षाला मारून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? पिंपळ वृक्षाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे. शक्यतो तिळाच्या तेलाचा वापर करावा. त्याचप्रमाणे घरात तांब्याच्या तांब्यात पाणी भरायचं. त्याच्यामध्ये 1 चमचाभर शक्यतो गाईचं दूध टाकायचं. काळे तीळ त्या दूध मिश्रित पाण्यामध्ये मिसळायचं आणि एक पांढरं फूलसुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे. म्हणजे दूध मिश्रित पाणी, काळे तीळ, पांढरं फूल हे सगळं असणारं जे काही मिश्रण आहे ते आपल्याला एक प्रकारे पिंपळाच्या वृक्षाला घालायचं आहे. आता पुन्हा आपण आपल्या पितरांच्या शांतीबद्दल किंवा आपली जी काही इच्छा आहे ती तिथे मागू शकतो. पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणजेच एक प्रकारे पितरांच्या शांतीसाठीच नाही, तर तुम्हाला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय किंवा पूजा या पद्धतीने करू शकता. आणि पिंपळाची ही पूजा आपल्याला सकाळी 8:15 वाजेच्या आतच करावी. आणि जर तुम्हाला सोमवारी ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही रविवारी दुपारी 12 नंतर ही सेवा करू शकता. नंबर 8, या दिवशी तुळशी प्रदक्षिणेला सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. तर तुळशी मातेला तुम्ही 108 प्रदक्षिणा घरच्या घरी मारू शकता किंवा तुमच्या तुळशीपाशी प्रदक्षिणा मारायला जागाच नसेल तर तुम्ही काय करायचं? स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा मारायची. एका तांब्याच्या तांब्यात किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार काळे तीळ टाकायचे आहेत. नसेल तर फक्त पाणी घेऊन तुम्ही ओंजळीने ते पाणी तुळशी मातेच्या मुळाशी टाकताना ओम पितृदेवताभ्यो नमः किंवा पितृदेवो भव असं म्हणत तुळशीला पाणी घालायचं आहे. तर ही सुद्धा एक पितरांसाठी आपण पूजा करतो. या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. नंबर 9, त्याचबरोबर तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या आसपास जिथे तुम्ही दरवेळेला ठेवतात तिथे तुम्हाला दही भाताचा नैवेद्य ठेवता येईल. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. नंबर 10, सोमवती अमावस्येला आपल्याला शिवलिंगाला देखील अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाला अभिषेक सुद्धा तुम्ही साध्या पाण्याने करू शकता किंवा पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून किंवा दुधामध्ये काळे तीळ मिसळून त्या पद्धतीनेही करू शकता. त्यानंतर पुन्हा शिवलिंग स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापन करायचे आहे. या दिवशी तुम्ही शिवलिंगावर स्वधा 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 असं 7 वेळा म्हणत तांदळाचे दाणे वाहू शकता. त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाचे लेपन करू शकता. चंदनाचे लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराला शांती लाभते. पितृदोषापासून सुद्धा आपलं रक्षण होतं असं म्हटलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे. अजून सांगायचं झालं तर ज्यांच्याकडे शिवलिंग नाहीये पण खंडेराव महाराजांच्या टाक आहे तर त्यांनी त्या टाकावर अभिषेक केला तरी पण चालेल. सोमवती अमावस्या सुद्धा खंडेराव महाराजांसाठी एक पूजा करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा मानला जातो. तर खंडेराव महाराजांच्या टाकावर आपण भंडारा वाहू शकतो. टाकाऐवजी ज्यांच्याकडे मूर्ती असेल तर ते सुद्धा या दिवशी
बेल भंडारा किंवा खंडेरावांना जे काही प्रिय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी अर्पण करू शकतो. तसेच या दिवशी तळी सुद्धा भरता येईल. नंबर 11, तुम्हाला या दिवशी तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची नजर उतरवायची असेल तर तुम्ही मिठाने किंवा मोहरीने नजर उतरवू शकता. आणि जे काही आपण नजर उतरवलेले साहित्य असतं, तर मग मोहरी असेल तर ती कचरा पेटीत टाकून द्यायची आहे आणि मीठ असेल तर ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला उपाय करता येतील. नंबर 12, त्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला नारळाचा उतारा एका वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. जसं की आपण कर्पूर होम करतो त्या पद्धतीने करू शकतो आपण, किंवा जरी आपण घराच्या म्हणजेच मुख्य दरवाजाच्या एकदम वरून ते खाली उंबरठ्यापर्यंत जो काही नारळ 7 वेळा उतरवतो तसं जरी आपल्याला करायचं ठरलं तरी पण तो नारळ आपल्याला फोडून टाकता येणार नाही. डायरेक्ट आपल्याला तो फेकून द्यावा लागेल. अशा पद्धतीने उतारा करता येईल. कारण तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते की या दिवशी नारळ फोडावा का, पण सोमवार हा महादेवांचा वार असल्यामुळे या दिवशी आपल्याला तो नारळ फोडता येणार नाही. त्यामुळे जमलंच तर बघा, नारळाचा उपाय म्हणजे नारळाचा जो काही आपण उतारा करतो तो एक तुम्ही कर्पूर होम त्या पद्धतीने करू शकता. नंबर 13, आता हा शेवटचा आणि खूप सुंदर उपाय सांगत आहे. हा उपाय तुम्ही रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी संध्याकाळी करू शकता. अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढंच नाही तर घरातील या विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असे म्हटले जाते. तर गव्हाच्या पिठाचे दिवे बनवताना त्यात मीठ टाकू नका, फक्त हळद टाका. या पिठापासून छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करावे. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब किंवा उभी वाट ठेवावी आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल घालावं. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग दिव्याचं पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवून चालणार नाही तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणे आवश्यक आहे. यासाठी काय करायचं तर एका मोठ्या आणि स्वच्छ ताटात हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळद, कुंकू, गंध, अक्षदा लावावे. देवाचं स्मरण करत त्यावर सुंदर फुले अर्पण करावी. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या तळहातावर थोडंसं स्वच्छ पाणी घ्यावं आणि अक्षदा घ्याव्यात. डोळे बंद करावं आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पित्रांच्या मुक्तीसाठी मी आज 33 दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षदा ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यावं आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. ओम दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतो मे पापम, दीपज्योती नमस्तुते. आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणायला कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम पितृदेवताय नमः. हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावे. 33 दिवे जमले नाहीत तर 1, 5, 11 किंवा 21 दिवे लावा. आणि अधिक महिन्यात 21 दिव्यांच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आता हे दीपदान नक्की कुठे करायचं तर हे 33 दिवे तुम्ही तुमच्या घरातील पाण्याच्या ठिकाणी, जवळच्या मंदिरात किंवा नदीकाठी जाऊन दीपदान करू शकता. तर नदीकाठी दीपदान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. तसेच हे दिवे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून देऊ शकता. हे दीपदान देताना सोबत दक्षिणा आणि नारळ नक्की द्या. अधिक महिन्यात अशा प्रकारे केलेल्या दानामुळे आपल्याला प्रत्येक पटीने जास्त पुण्य प्राप्त होत असते. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत. हे 33 दिवे दान दिल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे कणकेचे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावावा
आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसरे ठिकाण तुळशीजवळ. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते. त्याचबरोबर घराचे मुख्य उंबरठ्यावर आपण 2 बाजूला 2 दिवे लावू शकता. उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात सुख, समृद्धी, शांती यांचा प्रवेश होतो असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्या घराच्या ठिकाणी माठ ठेवला किंवा पाण्याचे ठिकाण असेल त्या ठिकाणी एक छोटा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा हा थेट संबंध मानला जात असल्यामुळे हा उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करावे, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान नक्कीच करू शकता. आणि हे दान करताना शेवटी हात जोडून एक छोटी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना समृद्धी लाभू दे. आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू दे. कारण मनात आलेली ही प्रार्थना तुमचे खरे पुण्यकर्म ठरते. त्याचबरोबर 33 पिठाचे दिवे हा अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर हे दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत. किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर पक्षी, मुंग्या, गायी किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा आहे की दीपदानाचं पुण्य आणि अन्नदानाचं पुण्य दोन्ही मिळावं. पिठाचे दिवे म्हणजेच कणकेचे दिवे किंवा त्यातील अन्न घटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचेही पुण्य मिळतं. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचं रूप पाहून सेवा केल्याने पुण्य प्राप्त होतं. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणं, गायीला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तींना भोजन देणे हे पितृकार्याशी जोडले गेले आहे. हे सर्व उपाय अवश्य करावेत. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.